इंग्लैंड में टीम इंडिया का खौफ दिखा दूं? वैभव सूर्यवंशी, नाम याद रखना। इंग्लैंड वर्सेस इंडिया लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, निराशेची वजाबाकी करून मनोरंजनाची बेरीज करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, एरवी घरात त्रास देणारे खांडेकरचे वडील चौघुले आज पोचले त्याच्या ऑफिसमध्ये. चला बघूया आज ते तिथे काय काय धमाल करतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. गाईज यार, कंटाळा यार 9 to 5 जॉबचा तोच प्रवास, परत तिथेच या. मी काय म्हणतो, ऐका ना रसिका, ऐक ना, ह्या विकेंडला कुठेतरी जाऊया का आपण? हा, कुठे कुठे भंडारदऱ्याला जाऊया. मस्त पाऊस आहे, मजा आहे. हा? नाही रे भो, अरे मागच्या वर्षी गेलो होतो तिकडे त्या काजवा महोत्सवाला. मग कानातच काजवा गेला रे. हा ना, काजवा महोत्सव राहिला बाजूला, माझा खाजवा महोत्सव चालू होता. लोकांना वाटत होतं माझ्या कानात काय टॉर्च आहे काय, पुई 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 चालूच होतं ना. बरं घरी गेलो तर बायकोने ना माझ्या बॅगेतून डबा काढायला हात घातला तर आतमध्ये जिवंत खेकडा कचकन चावला दिला. हो, अशी बोंबली ना बाप. त्यामुळे ऐक, निसर्ग आहे ना लांबूनच चांगला वाटतो, हा. जवळ गेल्यावर ना खप्पकन घुसतो तो. नको नको. बापरे, आई असतं काय बोरिंग आहे एक नंबर. आम्ही boring. तुला नसेल यायचं तू नको येऊ. हा. मी प्लॅन मध्ये आपण जाऊयात. डन ना. Yes. चल, तुझं डन. काय ग? मी तर ऑलवेज रेडी. बेस्ट. मी माझ्या नवऱ्याला पण विचारते. त्याला नको का? तो कविता ऐकवत बसतो. असतोयस? आणि तुम्ही काय म्हणतो, तुम्ही दोघे रेडी आहेत ना? मी ready आहे. हा, तुम्ही त्याच राहा हो, तुम्ही येऊ नका हो. हा? मी काय बोलतो, अगदीच झालं तर आपण खांडेकर सरांना विचारू शकतो. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. चला ना. चला डन. Done. चहा 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 पाहिजे होता ना. अरे आरामात. चहा चहा ओ, ओ, आजोबा, काय करतो? खुर्ची घ्या, खुर्ची घ्या, खुर्ची घ्या, सावकाश. खुर्ची घ्या. इकडे बसा तुम्ही, बसा आरामात. पाणी दे, पाणी दे, पाणी दे. सर, असं बघा. नाही बा, आरामात. निवांत, निवांत. गट गट तुमची तब्येत बरी आहे ना? हा मी बरं आहे, मी बरं आहे. चहा कोण आहे तुम्ही आणि तुम्ही का बरं चहा घेऊन आले? मग दुसरं कोण आणणार बाळा? कुठल्या तरी पोऱ्या बिराला पाठवायचं ना, तुम्ही कशाला? माझ्या सख्या पोराने कमरेत लात मारून मला घराबाहेर काढलाय. कुठल्या पोराला सांगणार मी? म्हणून तर खालचा जो नाक्यावरचा चहावाला आहे तिकडे नोकरी करतोय मी. अरे बापरे. चहा द्यायचा आहे तुम्हाला, चहा घ्या. बसा तुम्ही प्लीज बसा हो. आम्ही घेतो. शी बाई काय एक एक पोरं असतात ना खरंच. या वयात आजोबांना कामाला लावलं यार. नाहीतर काय बिचारे. ए या कवेत किती कप हवेत चहा? किती कप हवेत? 4 4 4 4. फार चालते. माझं काम आहे, केलं पाहिजे. सावकाश सावकाश. तोंडात हे चहा कोणा हे मला. हे घ्या. सावकाश सावकाश. हा, हे काय अरे सावकाश. पाणी पाणी जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. अरे बाबा मला माफ कर रे बाबा. हे पडतो माझी तक्रार करू नको रे. तो मला नोकरीवरून काढून टाकेल रे बाबा. नाही आजोबा, ठीक आहे ठीक आहे. होत राहतं. जाऊ दे, जाऊ दे. बसा बसा तुम्ही. माझ्या मनात पण नाही रे. नाही हो. म्हातारा झालोय ना, मोतुलुंबाचं ऑपरेशन होणार आहे माझं. मोतीबिंदू असेल ते. मोती बिंदूचं ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणाले मोतुलुंबाचं ऑपरेशन आहे, खर्च आहे. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. मोतुलुंबाचं काय, माझ्या अपेंडिक्सला भोक आहे, हृदयाला सूज आहे, त्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून तर गरोदर होऊन मी चहा विकतोय. दारोदार असेल. दारोदार होऊन चहा विकतोय. काय करणार आता, कुणाला सांगणार? चहा तर द्यायला जावा मला. तुम्हाला माझं काम तर मला केलंच पाहिजे. नाही हो आजोबा तू. पण हे घरातल्या गोष्टीत मी बाहेर सांगत नाही. पण माझा मुलगा आहे ना,
त्याच्यामुळे ही वेळ आली माझ्यावर. अय्यो. नालायक मुलगा आहे माझा. मी काजल मला घातलं त्याला. मी काजलला नाही नाही आजोबा रडू नका. काय करताय आजोबा शांत व्हा, रडू नका. माझ्या मुलाने ही हालत केली. मला सांगा आजोबा, तुम्ही इथे कधी आला होतात का? म्हणजे तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. नाही नाही मी इथे नाही आलो. नाही 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 मी काही तुमच्या बॉसचा बाप बीप नाही आहे. मी काम करतो माझं. सॉरी हे गुड मॉर्निंग राजपूत. गुड मॉर्निंग रसिका. Good morning, sir. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. बाबा तुम्ही इथे? अरे काय माणूस आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही कुठे घरात दिसला नाही. अख्खा एरिया शोधून तुम्ही इथे काय करताय? सर हे काय चाललंय बाबा? एक मिनिट सर, हे तुमचे बाबा आहेत? नाईलाज. हो हो प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. प्रसाद खांडेकरचे बाबा समीर चौगुले. हो आता आम्ही दोघेही स्टार झालेलो आहोत. आमच्या दोघांचे इगो खूप मोठे आहेत. म्हणजे कुणीच स्वतःचं आडनाव बदलायला तयार नाही. बाबा विषयांतर होतं. एक मिनिट. तुम्ही इथे काय करताय? काय चाललंय इथे बाबा? सॉरी सर, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला पाहिजे सर. म्हणजे काय चाललंय सर? याचा काय अर्थ? सॉरी सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हा तुमचे वडील या वयात सर दारोदारी जाऊन चहा विकतायत आणि तुम्ही आम्हाला विचारताय काय झालंय सर? हसताय? एक मिनिट. काय करताय ते? चहा विकतायत? हो. तुम्ही काय करताय सर? हसताय आता तुम्ही? लाज वाटते सर तुम्हाला? दिस इज नॉट फेअर सर. लहान तोंडी मोठी लिपस्टिक लावते मी. लहान तोंडी मोठा घास असतो तो. हा मेकअपच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करा तुम्ही. राजपूत, मुद्द्याचं ऐका. साधं असं वरवर ब्लश ऑन लावल्यासारखं वरवरचं नाटक ठेवता तुम्ही. वडिलांवर लाज वाटायला पाहिजे सर तुम्हाला. त्यांच्या अपेंडिक्सला भूक आहे, त्यांच्या हृदयाला सूज आली आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही सर. चहा सर काय बोलताय आधी स्वतःच्या कानाने ऐका. काय बोलले मी? अपेंडिक्सला भोक आहे, हृदयाला सूज आहे. उलट असेल ना ते. अपेंडिक्सला सूज असेल आणि हृदयाला भोक असेल ना. अपेंडिक्स 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 खाली असतं. ह्या माणसाचे नखरे तुम्हाला नाही माहितीये. ऐका माझं. बाबा प्लीज तुम्ही घरी जा. बस झालं. तुम्ही निघा. आपण घरी आल्यावर बोलू. तुम्ही जा घरी जा. काय करताय? कशालाही नाटकं करताय? नाटकं बोलला तुम्ही सगळ्यांसमोर. नाटकं बापाची नाटकं. ए प्रमिले, तू गेलीस मला सोडून. बघतोयस ना काय पोरगा बोलतोय मला. ना बापाची नाटकं. घे रे वर घे. विधाता असेल तिकडे त्याला सांग. नाही जगायचं या पृथ्वीवर मला. नाही जगायचं. उचल मला. ब्लॅकआउट. बघितली हाताची मस्ती? बघितली? थांबा, अजून बाकी आहे. दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. लाईट्स. नीलू आलो ग मी. नीलू आणि काय करताय बाबा? बाबा ऐका ना, मी पाया पडतो. प्लीज घरी जा. सर तुम्ही काय करताय? आजारी बापाची अशी कोणी मस्करी करतं का सर? कुठले आजारी? नाही सर नाही. आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं सर. आम्हाला डोनेशन साठी पैसे काढून ठेव असं सांगणारा माणूस, आमच्या पगारातून चॅरिटीसाठी पैसे बाजूला काढून ठेवणारा माणूस स्वतःच्या बापाशी असं वागत असेल ना आम्हाला कधीच वाटलं नव्हतं सर. नाही माझ्या पोराला काही बोल नका. काही बोल नका. हा बाप पदर पसरतो. नाही, आजोबा. लेंगा पसरतो पाहिजे तर. अहो काय पण ह्याला काही बोलू नका. ह्याची चूक नाही, याच्या आईशीची चूक आहे. ए प्रतिभे ऐकतेस ना ग? माझ्या आईचं नाव प्रमिला होतं. ए प्रमिले ऐकतेस ना हा कसा वागतोय ते? हे सगळे ना तिथे जीन्स ह्याच्यात उतरलेले आहेत. बाबा ऐका ना बाबा. काय सांगू तुला. तुझं ना वाटोळं बापाशी असं वागतोस ना. वाटोळं होणार रे हे तुझं. कुठलं वाटोळं होतंय? काय करताय बाबा? बाबा ऐका ना प्लीज. प्लीज तुम्ही इथून घरी जा. इथे सगळ्यांना काम आहेत. ऑफिसमध्ये माझी आजची खूप कामं पेंडिंग आहेत. ठीक आहे बाबा जातो. मला कुठे एटे राहायचं आहे. तिथे हे नाक्यावरचा ठेपला आहे ना तिकडे कामाला. कसला ठेपला? ठेला आहे तो. ठेपला कसला? ठीक आहे बाबा. ततपप झाला बापाचा या वयात म्हणून एक्स्ट्रा गेला. काय फरक पडतो? चुकलं त्यांच्या. एवढं काय? तर हे पोलीस आहेत का? एकटेच वेगळे वाटतायत म्हणून मला एकदम वाटत. माझ्या मनात काही नाही बाबा. तिकडे मी 12 तास काम करतो.
अच्छा अच्छा. 12 तासाचं मला 31.5 रुपये मिळतात. किती? 31.5 रुपये. पण मी काम करेन. काम करून मला मोठं व्हायचंय आणि मग मला अजून मोठं व्हायचं. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे नवनवीन ग्रह शोधायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, ऑनलाईन अंत्यदर्शन बघण्याच्या नादात कोणकोणत्या गोष्टी ऑफलाईन जात आहेत हे बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत आपले अतरंगी हास्यवीर. काय 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 करतोयस तू? मी आपली प्रायव्हसी सिक्युअर करतोय. बस ना. बसलो. आपण आज खूप गप्पा मारायचेत. बावळत आहेस? काय बोलतेस यार? अश्वू, व्हॉट आई बाबा 2 तास बरोबर नाहीयेत म्हणून मी तुला म्हटलं लगेच जशी आहेस तशी ये. आज गप्पा नाही अश्वू, आज फक्त टप्पा. अश्विनी, तू ग्रॅव्हिटी आहेस का ग? नाही का? मी तुझ्याकडे खेचला जातोय. सारे ए आता जारे नाही, आता फक्त प्रेमाचे झारे वाहणार आहेत. ऋतिक 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 चावटपणा नाही हा. आपण आज फक्त गप्पा मारायच्या. यार अश्विनी यार नको ना. व्हॉट्सअपवर आपण गप्पा मारतो ना, मग आपण व्हॉट्सअपवर जे करू शकत नाही ते करूया ना. म्हणजे मुंग्या लागल्यात का ग तुला? तसं नाही तसं नाही तसं नाही अश्विनी तसं नाही. गोड आहेस ना तू एवढी म्हणून म्हणालो. गोडू गोडू माझी बाहुली, तिला कुत्र्यानी चावली. शी, हे कसलं राहीम आहे? राईम म्हणजे दुसरं नाही ग, तुला कसं ते रिअलिस्टिक आहे ना म्हणून म्हटलं एक टाकून बघू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गोडू गोडू माझी बाहुली, आज लय दिवसांनी गावली. तुझे आई बाबा आले. आई बाबा आले. आई बाबा आले. आई बाबा आले. आई बाबा. आई बाबा. थांब जरा. नाही नाही थांब थांब थांब. हे बंद. हे का? हे नको असं. कुठेला? नाही आई बाबा नाही येत, लोंढे काकू आहेत. लोंढे काकू. हे बस बस इथे बस. इथे अगे बस ग इथे. बस इथे. हे घे बस बस. हे घे अभ्यास घे. आपलं पुस्तकं घे. हा लॅपटॉप उघड. सुशीला. सुशीला सुशीला नाही आहे. सुशीला नाही आहे. ये ऋतिक. ऋतिक नाही काकू, ऋतिक. ऋतिक तूच पाहिजे आहेस. तूच पाहिजे आहेस. ह्यांना मी पाहिजे आहे मला. थांब थांब. हे बघ, त्या पचर आहेत. पचर त्यांनी काहीही विचारलं तरी उत्तर पाहिजे. काय पाहिजे? आलो 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 काकू. काकू काय तुम्ही अभ्यास चाललाय माहितीये काय? इथे परीक्षा ऐकते हे काकू काकू काय आलं काकू? काय झालं काकू? माझा सदा काका लंडनला गेला रे. अरे लंडनला गेला, मग मजा आहे त्याची. तुम्हाला ना घेऊन गेला? नाही तसं नाही. माझा सदा काका लंडनला आधीच गेला होता. आता गेला म्हणजे देवाघरी गेला रे. देवाघरी गेला माझा सदा काका. काकू मी तुमच्यासाठी पाणी आणते. हा कोण रे ही? हे मित्र आहे माझा. हे आपलं सॉरी मैत्रीण आहे माझी अश्विनी. आई नसताना बोलवलीस तिला? वाटेल ते काकू बोलू नका काहीतरी. हे अभ्यास करतोय, पुस्तकं दिसत नाही. हा लॅपटॉप नवीन घेतलाय, दिसत नाहीये. उगाच काहीतरी ते हे बायोलॉजीचं तिला मी समजावतो तो सगळं त्याची डिफिकल्टीज. हा पण तुझी आई तर म्हणाली की तू बायोलॉजी मध्ये फेल झाला होतास. वाटेल ते हे बायोलॉजी 1 मध्ये फेल झालो होतो. बायोलॉजी 2 माझा असं आहे, सणसणीत आहे. काय ग? हा कळलं ते. आम्हाला अभ्यास करू द्या ना काकू प्लीज. ए बस ग.
प्लीज बस अभ्यास कर. हे कर ऑलरेडी द ह्युमन ऑटोनॉमी इज मार्वलस अँड ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम इज मॅजिकल. काकू इथेच आहात तुम्ही, मला वाटलं गेलात. काय झालं काकू? माझा सदा काका गेला रे. तो भूत म्हणून इथे आलाय का? तुम्ही इथे का आलात? नाही त्याच ते जर्मन आहे त्याचं. फ्युनरल फ्युनरल जर्मनचं भांड असतं काकू. तेच फ्युनरल आहे, फ्युनरल. त्याचं ते फ्युनरल आहे. तर ते तो आता लंडनला आहे ना, गेला तिकडे. हा, हा. तर त्याची अंत्ययात्रा ती गोरी लोक काढणार आहेत. तर आम्ही सगळे इकडे ना रे, ते म्हणून त्यांनी ते ऑनलाईन अंत्यदर्शन ठेवलेलं आहे. अच्छा. तर त्याचं ती लिंक पाठवली म्हणून आले इकडे. काकू लॅपटॉप आहे काकू. खुर्ची नाहीये ती बसायला. अच्छा, हे बंद करायचं असतं. तर त्याची लिंक पाठवली ती मला काय कळत नाही रे. बघ ना रे. थांबा 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 थांबा. काय लिंक पाठवली आहे? बघ ना. हा हा. काय नाव पण नाही माहित काय लिंकचं. हे वाटतं सदा काका लाईव्ह इन लंडन. काय? म्हणजे वाटतंय मला. ठीक आहे थांबा हो जरा काकू. बघ ना पटकन मला. बघतोय काकू. पटपट नाही होत. तुम्ही कसं इतरांच्या घरी पटकन घुसता तसं नाही होत मोबाईलचं. मुद्दाम नाही घुसले रे. ऋतिक 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 काय कर ना जरा काहीतरी. बघ केवढं टेन्शन आलंय त्यांना. त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. खूप गरज आहे. मला पण गरज आहे मदतीची. मला मदत कोणी करणार नाहीये. बघतोयस ना रे, बघ ना रे. अरे बघतोय तर थांबा ना. डाउनलोड होतोय ऍप. काय ग बाळा, आईला सांगून आलीस ना इकडे येतेस ते. सांग झालं का रे? या. चल येते येते. थँक्यू यार. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तिला चहा पाण्याचं बघ, नाही तर माझ्याकडे येतेस का ग? कुठे राहता तुम्ही? इकडे 402 मध्ये. ए चला का थांब जरा. ये जरा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. हा चला चला. या ऋतिक, माझा सदा काका बघणार आहे असा शांत पडला. हे बाळा, माझा सदा काका ना चळवळ्या, एक नंबरचा चळवळ्या. पायाला भिंगरी लागल्यासारखं इकडून तिकडे तिकडून इकडे फक्त फिरायचं. आता बघ असं पडलाय. काय करू? काकू काय करणार काय करणार. नाईलाज आहे ना शेवटी. त्यांच्याच अंत्ययात्रेला त्यांनीच धावपळ केली. भीती नाही वाटणार का लोकांना? कसं बोलतोस तू? काय यार. मेलेल्या माणसाबद्दल असं बोलतात ऋतिक. अरे पण माणसं जायला पण पाहिजेत ना. इथेच थांबलं तर कसं होईल? माझ्या सदा काकांनी सगळ्यांसाठी सगळं केलं रे, खूप केलं. सदा काकांनी मला जे करायचंय ते करू दिलं ना, स्वर्गातच जातील सदा काका. काय रे ऋतिक, काय करायचं तुला? बायोलॉजी. आज काकू अभ्यास करायचाय मला. प्लीज उद्या परीक्षा या तुम्ही. ऋतिक, हा, काय माझा सदा काका आता इथे असता ना, तुझ्या नकळत तुझं काम केलं असतं त्याने. खरंच बाळा, तुला सांगते, माझ्या सदा काकाला फक्त कळलं पाहिजे की कुणाचं काम अडलंय, त्या माणसाच्या नकळत जाऊन तो काम करायचा. आणि हाताला उरक ग, 5 मिनिटाच्या आत रापरूप काम संपून टाकायचं. काकू काकू कुणाला दिसलं ना सदा काकाला कोणी काम करतोय, हातातनं काम हिसकावून घ्यायचं आणि करायचं. माहितीये? अरे पण गरजच नाहीये. माझं काम खूप अवघड आहे. सदा काकांना नाही जमणार आहे. नाही रे, जमलं असतं रे माझा सदा काका. हो 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 रे या बाबा. चला. गोरी माणसं बघणारे किती जमली आहेत बघ. हो, हो. सदा काका कसा गेलास रे बाबा मला सोडून रे. हो, काकू मी कसं जगू? ए बाळा, इकडची सगळी गोरी माणसं त्याला सॅड्या भाऊ म्हणून हाक मारायची. खरंच बाबा. अद्याचा सॅड्या केला का त्यांनी? सॅड्या, हो. मग ते गेल्यानंतर सगळे सॅड्या झाल्यात का तिकडे? असं का करतोस रे बाबा? कोणासाठी करतोस आले रे? नको ना रे बाबा. काकू प्लीज शांत. प्लीज तू का रडते? ए बाळा, मला माझ्या काकांची आठवण येते. कोण? त्यांचं नाव सुधा काका आहे. त्यांचं नाव. ते पण लंडनला राहायचे. ते लांजाला राहतात. ज्याला राहतात ते जिवंत आहेत. आणि सदा काका गेलाय. सदा काका काय जगत काका आहे का? तो गेल्यावर सगळ्यांनी रडायला. थांब ना जरा यार अश्विनी. ऋतिक इकडे ये. बघ ये. ना गं, हे बघ, हे बघ
बघ केवढी माणसं रडतायत. हे बघ, हे बघ रे. मी पण रडतोय ना. इकडे बघ केवढी माणसं रडतायत. बाप रे केवढी. ही कोण आहे? ही आहे ना ही इकडे इकडे उभी केवढी आहे. रडतीये. रडणार ना, काकाची धाकटी मुलगी सुनंदा. हा. आणि ही आहे ना इकडेची, ही मोठ्या नाकाची, ही रेणुका. नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं भरघोस पीक घ्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सकस विनोदांची मशागत करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया यांना कौतुकाचं खतपाणी पुरवणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. कूल, ब्युटिफुल आणि एव्हरग्रीन सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत आउट ऑफ सिलेबस या सिनेमाचे तंत्रज्ञ आणि कलाकार. त्यांचं देखील जोरदार टाळ्याने स्वागत करूया. सगळ्यात आधी या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणारा डॅशिंग अभिनेता अजिंक्य राऊत. या सिनेमात मुख्य भूमिका करणारी अद्वै. अष्टपैलू अभिनेता शेषपाल गणवीर. अभिनेत्री सानिका तोरसकर. अभिनेता अभिजित रामचंद्र. आणि या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर सुगत वाघमारे. तुम्हा सर्वांचं हास्य जत्रेच्या मंचावर खूप खूप स्वागत. तुमच्याशी सिनेमाबद्दल गप्पा मारायच्या आहेत, पण तुर्तास वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, शालू मालू ही प्रसिद्ध जोडगोळी आज पोहोचली आहे हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचा लाफ्टर डोस अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेतील इरसाल कलाकारांचं. मालू काय ग शालू? हे बघ तुझ्यासाठी पत्त्याचं आणलंय हा बाय मी सगळं. हा हे आणलंयस? पिझ्झा विथ स्पेशल चीज आणलंय. काय? आणि कॅन्डीजचा बर्गर पण आणलाय. हा आणि ऐक हे बघ मोबाईल मध्ये आहेत ना प्रसादोकच्या वेब सिरीज पण डाउनलोड करून. कुठल्या ही बघ बाय गे प्रसादो. आवाजच रोमॅन्स आहे नाही ग. आणि बाय गे आजकाल तो हॅट वाला लुक बघून बसू का उठू अगं ए बाय हाताला लागलंय केवढा हलवतेस हात मालू. विसरले रोमॅन्स मध्ये सगळं प्रसादोकचं नाव काढलंय की तू काय जवान होत चालला ग दिवसेंदिवस जवान होत चालला. आणि आता तर बाय फ्रेंच कट बीट. ये मालू पण बाजूला एवढी एंटरटेनमेंट असताना त्याची गरज नाही लागणार आपल्याला. ये मालू काय ग शालू फोनवर जिच्याबद्दल बोलत होतीस तीच आहे काय ही? तीच आहे. मी नाही त्यातली आणि कडीला वाटली. ते बघ अशी बघते बघ. कालपासून हिला भेटायला सकाळी एक पोरगा दुपारी दुसरा पोरगा संध्याकाळी तिसरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर चौथाच. पोरांची रांग लागलेली आहे काय. हे म्हणजे असं झालं मी बाई भक्तींना माझ्या मागे 2-3. ओ काय बोलताय ओ तुम्ही कालपासून खूप बाय मला. ते काल पण कोणाला तरी फोनवर सांगत होतात, आता यांना सांगताय. माझ्याबद्दल बोलायचं नाही, मी कालच सांगितलेलं तुम्हाला. बाई ग बाय किती ग बोलते. आजारी आहेस ना ग. मग त्या कशा बोलताय? डोळे बाहेर येतील थांब. ए पोरी अगं 2 बायका खाजगीत बोलताना ऐकू नाय. हा खाजगी स्वर आहे तुमचा. काय ग शालू काय ग बालू. खाजगी स्वर लागतो तुमचा. सेम बोलते ग मालू. गप ग किती बडबडतेस ग तिला बिचारीला. म्हणजे कालपासून खूप बोलतात त्या मला. हो ग बाय. एवढं कोण ओळख नाही. गप
आप ग कालपासून किती केलं बोलायचं ग बाय माझी पोरी सारखी आहेस ग बिचारी. हो ग हो बस कर किती बोलशील लागलंय ना बाय तुला हो बाय ग बाय कशी पडलीस ग मी ना बाईकवरून जात होते माझ्या अगं ग, बिचारी मित्राच्या बाईकच्या मागे लयच लागलंय माझ्या मित्राच्या मागे बस बोलू का मी कसं तरी झालं ग काळजात असं होतं ग मी ना माझ्या मित्राच्या बाईकच्या मागे बसलेले आणि अचानक समोर खड्डा आला माहितीये आणि तो खड्डा त्याला पण नाही दिसला तो पण घाबरला बिचारा तो बोल ओ माय गॉड खड्डा खड्डा आणि त्या घाईचं ना त्याने पुढच्या टायरचा ब्रेक मारला आणि स्लिप झाली बाय गाडी बाय ग अगं मग त्याला गच पकडून धरायचं मागून धरलं होतं असं गच्च कमरेत धरलं घाबरून मी पटकन पप्पी घेतली असतील त्याची कसली पप्पी काही काय बोलताय तुम्हाला काही वाटत नाही का पप्पी बिप्पीचं बोलायला जाऊ दे मालू घे खाऊन घे बाय तुझं पत्त्याचा पिझ्झा खा ये नको नको का ग आताच मी मटका कुल्फी खाल्ली आहे. अगं गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुला अगं तीच ती नरस बोलली गोळी घ्यायच्या आधी काहीतरी खा म्हणून मटका कुल्फी खाल्ली. कशी आहे शाळ्यामध्ये बुडवून खाल्ली काय आहे? डायरेक्ट खाली तो वरटते ती ना म्हणून. कशी आहे गई मालू खरंच पडली असेल काय ग बाईक वरून काय माहिती आजकालच्या पोरांचं काय कळतं काय आपल्या बाजूची ती गुड्डी नाही गुड्डी टॉयलेट मध्ये बसली होती कमोडवर अर्धा तास मोबाईल वर चॅटिंग करत होती उठली तेव्हा पायाला मुंग्या आल्या थोबाडावर पडली ती. अरे काय ग होत असं का ग तुला काय एवढा त्रास होतोय कारण का आल्या होत्या मुंग्या होत येतात मुंग्या कमोडवर बसल्यावर तुम्हाला नाही कळणार होतं इथे भरतात पाय आणि मग पाय होतो वाकडा मग असेल काय ग हिच्या बरोबर झालाय वाटतं बसा तुम्ही. एवढा टोन ओरिजिनल टोन आहे गप्पा बसायला तुम्ही ओरिजिनल टोन. खूप बोलता तुम्ही प्लीज गप्प बसा काय आता एवढं करते लग्न झाल्यावर सासू बरोबर धिंगाणाच घालेल ग मी माझ्या सासू बरोबर काय पण करेन. बोलते तुम्ही माझ्याशी बोलू नका मम्मी मला जायचंय इथं. आपण प्रसाद पिल्लू 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 काय झालं कधी झालं कसं झालं कुठे झालं मला कोण बोललंच नाही तू पडलीस तुला कुठे लागलं तर नाही ना तेच दाबशील. तुला लागलं हा बघ पाचवा बॉयफ्रेंड असेल काय ग नाही बॉयफ्रेंड नाही वाटत बेसिकच दिसतोय खांदा कॅटेगरी वाले असतात ना त्यांचा लीडर दिसतोय ये पण हा फक्त खानदान आहे हा लास्ट ऑफ खानदा आहे. आजी काय हो काका काका कोणाला बोलताय तुम्ही? आजी कोणाला बोल मला बोललो मी का मम्मी पण तुला काका बोलले राग आला आला राग. मग येऊ दे मी बाय हाय ते तोंडावर बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही जाऊ दे कोण बायका खाजगीत बोलतायत तर कान ब मेल्याचे इकडेच आहेत हे वाढवले कानापर्यंत तरी वाढवायचे कालपासून चालू आहे नुसतं मला खूप त्रास दिला त्यांनी माहितीये कालपासून खूप बोलले तू मला मला सांगायचं ना पिल्लू मी होतो ना मी आलो असतो काहीतरी केलंच त्यांची व्यवस्था केली असती मी ठीक आहे ये पोरा एक विचारू काय पोल्ट्री फार्म आहे काय तुझं नाही पिल्लू पिल्लू करतोय आणि पिल्लू तुला कशाला सांगल पिल्लूला भेटायला 4 कोंबडे आधीच येऊन गेले. अगं हे अरे बाबा 4 कोंबडी येऊन गेले अरे नाही नाटकातली मुलं आलेली आपल्या कोण आले आले कोण पम्या आलेला बने आलेला मँडी आलेला आणि विराज आपल्या नाटकातलीच मुलं माझ्या नाटकाचा ग्रुप होता आणि त्यातली मुलं आली होती ती काय 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 बाय आम्हाला दिसत ते ओ हो काय? यांचं- शिवा बेटा ए शिवाली हा ना हा बरं आहे बरं वाटतंय ना हात काळजी करायची नाही विठ्ठलाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल काका हा, माझ्या पिल्लूला लवकर बरं वाटेल ना होईल पण माझा हात का चोलतोयस तू मी आता काय बोललो वरचा आहे ना त्याला सगळ्यांची काळजी आहे हा
काळजी करू नका शालू काय ग शालू मला फोनवर ज्याच्याबद्दल सांगत होतीस तो हाच आहे काय ग हाच तो रानगवा हाच तो रानगवा माझ्या प्रेमाच्या जंगलात घुसलाय नाव काय बोलली प्रभाकरांना माझे चांगलं नाव आहे काय मालूजी? प्रभाकरांना. हो जी कशा आहात प्रेमात आहे पांडुरंगा विठ्ठला नारायणा होय काय बोलताय